नवीन गोष्ट घेणे किंवा एखाद्या चांगल्या गोष्टी करणे, शुभ कार्य करणे, पूजा पाठ करणे, एखादं पारायण करणे किंवा एखादा नवीन व्रत धरणे किंवा स्पेसिफिक एखादी पूजा करणे, आपल्या दैनंदिनी गोष्टींमधल्या काही ठराविक गोष्टी करणे हे कितपत योग्य आहे? मग ह्या मागचं उत्तर मला तुम्हाला द्यायचं होतं. आणि बऱ्याच ठिकाणी मी असं बघितलेलं आहे की पितृपक्षात सोन्याचे भाव, चांदीचे भाव थोडे कमी होतात, खाली उतरतात. मग अशा वेळेस काही लोक विचार करतात की आपण ह्या वेळेस सोनं घ्यावं का किंवा नवीन गोष्टींची खरेदी करावी का? आणि बरेच जण जास्त ठेवत नाही ते लोक घेतात. मग त्यांच्याबरोबर काय घडतं? तर बघा, ह्या मागचं खूप साधं सोपं उदाहरण आहे आणि साधी सोपी ह्याच्या मागची मान्यता आहे की पितृपक्षात आपल्याला हे 15 दिवस पूर्णपणे आपल्या पित्रांना स्मरण करण्यासाठी दिलेलं असतं. या 15 दिवसांमध्ये आपल्या घरातील जे काही 3 पिढ्या 7 पिढ्या मागची जी पित्र असतात त्यांना घास देणे, त्यांचा मान सन्मान करण्याचे हे दिवस असतात. पण असं काही नाही की आपण वेगळ्या वेगळ्या गोष्टी यावेळेस करू नये किंवा करावे. कारण आपल्या मनानुसार जर का तुमच्या मध्ये इच्छा आहे की तुम्हाला करायची इच्छा आहे, तुम्ही नक्कीच करू शकता. आणि तुम्हाला जर का असं वाटतं की